पासून 80 किलोमीटर असल्यामुळे असं प्लॅन झाला. ड्रोन उडवायचा प्लॅन आहे. मस्त सिटी आहे, फोटो मस्त येतात. बटरफ्लाय बीचला आलोय. मी म्हणेल येवा कोकण आपलं होता, कधी पण यावा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे दिवस दुसरा. आता वाजलेत 9 आणि आम्ही चाललोय नाश्ता करायला. 5 जण तर गेले पुढे, सचिन आणि मी चाललोय मागून. कालचा दिवस मस्त होता, खूप दमलो. रात्री येऊन डायरेक्ट झोपलो. आणि आजचा प्लॅन आहे साऊथ गोवा करायचा. आता नाश्ता करू, घरी येऊन आंघोळ वगैरे करून डायरेक्ट साऊथ गोवा. इथे ब्रेकफास्ट केला आम्ही, मस्त होतं. मला वाटतं मोठ्या मोठ्या हॉटेलपेक्षा ते बेस्ट आहे, वर्थ आहे आणि टेस्ट पण चांगली आहे. मोठ्या हॉटेलला तुम्ही जाऊन एकतर कॉस्टली असणार आणि टेस्ट पण तेवढी चांगली होती. काल आम्ही खाल्लं, काय टेस्ट तेवढी चांगली नव्हती. पण इथे आज ऑमलेट पाव वगैरे खाल्ले, 2-2, 3-3 खाल्ले. वैभव दादा व्हेजवाले आहेत म्हणून इकडे बसलेत व्हेजमध्ये खायला. अरे भाई, तू तिकडे 2 ऑमलेट पाव खाल्लेस. काय खाल्लं मी? व्हेज संडे आहे ना. शायला खा चाललाय. बघू आता काय फायनल होत आहे. अजून 2 लिटर लागेल. चाय 80. ठीक आहे, 2 लिटर टाकू. आणि कालचं किती असेल? कालचं 40 किलोमीटर नसेल. तिकडे जाऊन टाकू. व्हिडिओ डिलीट चाहिए. तर भाई आम्ही आता माईक घेतला, इथं गोव्याला येऊन घेतला. खूप व्हॉइसला प्रॉब्लेम होत होता. बोललो जाऊ दे पैसे म्हणून घेतला आम्ही. गोव्याला येऊन माईक ह्याच्यासाठी पण घेतला. पैसे मीच दिले. थँक्स कर. तर आता वाजलेत 12:30 आणि आम्ही निघालोय साऊथ गोवासाठी. आणि साऊथ गोवामध्ये 2 बीचेस काबो दे रामा आणि बटरफ्लाय करायचं प्लॅन आहे. पण टाईम सध्या आम्ही करणार. जर लवकर पोहोचलो तर अजून एक पॉईंट आहे, तो सरप्राईज पॉईंट आहे. अच्छा, बघू भेटलो तर आम्ही दाखवू. 4 गाड्या आहेत आमच्या, 7 लोक आहेत. 1 जण सिंगल येणार आहे. चलो मिलते साऊथ गोवा. साऊथ गोवाला जाता जाता मध्येच पिंट्याला समजलं इथे 10 मिनिटवरच एक कलर सिटी आहे. इथे चाललो आम्ही फोटो काढायला. तर अर्धा तास इथे थांबून थोडे फोटो वगैरे काढून निघू. मस्त सिटी आहे, फोटो मस्त येतात. बघू आता. तर फोटोज गँग आपली अजून इकडे काढते फोटोज. ह्याच्या पुढे व्हेकल नाही जाऊ शकत. खूप मस्त सिटी आहे. मित्रांनो 2:30 वाजलेत आणि अजून 50 किलोमीटर बाकी आहे. तर आताच पेट्रोल भरले इथे स्कूटीमध्ये आणि स्वतः रस प्यायसाठी थांबलो. पिऊन लगेच निघू आणि डायरेक्ट भेटू डेस्टिनेशन. मित्रांनो 2.5 तास आणि 80 किलोमीटर डिस्टन्स कवर करून फायनली आम्ही पोचलो आहे इथे आम्ही नुस्तेकर हॉटेलला.
आता प्लॅन असा आहे की भूक लागली आहे रितेश आणि ओमकारला. ते बोलतात खाऊनच जाऊया. आम्ही ते चिकन थाळी, प्रॉन्स थाळी वगैरे असं मागवलं जेवण. त्याच्यानंतर इथून बोट आहे, 1.5 तासाची ट्रिप आहे बटरफ्लाय बीचसाठी. मग करू. तुम्हाला एकदा हॉटेलमधून व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो जेवण झालं आहे. जेवणाला चिकन थाळी, प्रॉन्स थाळी मागवली होती. खूप मस्त टेस्ट होती. इथे हॉटेल आम्ही नुसतेकर इथे जेवलो आम्ही. आणि आता या बोट आहेत त्या आम्हाला नेणार आहेत आतमध्ये बटरफ्लाय बीचकडे. 1.5 तासाची ट्रिप आहे. बघून तरी वाटतंय खूप मजा येणार आहे. बाई बोट आली आहे, आता चाललो आहे बोटमध्ये बसायला. पाणी बघा ना काय क्लिअर आहे. अच्छा, गावात वाटतच नाही समुद्राच्या पाण्यात. हळू चढा रे. पुढे चल. वैभव हे ना मला भेटली बाबा. ओमकार हे ना चालू आहे. अशा प्रकारे सागर दिघे महत्वपूर्ण असा हे 2 लोक आगे जाऊ ना. भाई बसलोय बोट मध्ये. आता उडवणारच भाई यो फुल हे वाटत रिच वाटत. पुढे आहे मी. आज साऊथ गोवा नॉर्थ गोवा पासून 80 किलोमीटर असल्यामुळे असं प्लॅन झाला आहे की आज साऊथ गोवामध्ये स्टे करूया. स्टे आम्ही इकडे घेतला. अच्छा. मित्रांनो 15 मिनिट आतमध्ये आलो आणि हा टॉर्टॉइज रॉक बघा. बटरफ्लाय बीचला आलो आहे. हे बटरफ्लाय काय गरुड पण बोलू शकतो. आता आलो आम्ही बटरफ्लाय बीचला. आताच उतरलो. बीच बघा तुम्ही. खूप मस्त व्ह्यू आहे भाई. पाणी बघा, एकदम स्वच्छ पाणी आहे. तर इथे ड्रोन उडवायचा प्लॅन आहे. थोडा साईडला जाऊ आणि ड्रोनचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला. मला म्हणजे ना सागऱ्या माझे पण 6 वाजले. आता इथून नॉर्थ गोवा 2-2.5 तासाचा प्रवास आहे. साई राम साई श्याम साई भगवान शिर्डी के दाता. मित्रांनो आता आम्ही इथे पार्सल घ्यायला थांबलेलो पण
सचिन भाई काही ऐकत नाही, मोमोज खायचेत आला इथं मोमोज खायला. पण मस्त आहेत मोमोज, मी पण एक खाल्ला. आणि वैभवला पण बघून व्हेज येस. कसं आहे भाई? हा मस्त आहे का? ते आपलं आहे का? आपण विसरू याला. हो घ्यायचं. गुड आफ्टरनून मित्रांनो. तर आज तिसरा दिवस आणि आज परतीचा दिवस आहे. आता सकाळी निघालो होतो आम्ही 11 वाजता गोवावरून. आता वाजले 3 आणि सडन प्लॅन झाला. इथून 30 किलोमीटरवरच रितेशचं गाव आहे आणि कुणकेश्वर. तर आज सोमवार पण आहे म्हणून म्हणलं शंकर महादेवाचं दर्शन घेऊन जाऊ. आत्तापर्यंतचा रोड खूप मस्त होता, खूप मजा आली. रितेश काय म्हणशील भाई गावाला तुझ्या आलो आहे? काहीच आम्ही चाललेलो घरी, पण काल आमचा गोवा थोडा बिटी झाली, त्यामुळे आता आम्ही चाललो कुणकेश्वरला माझ्या गावी. आम्ही म्हणेल येवा कोकण आपलं होता, कधी पण येवा. आता मी याला घेऊन चाललो आहे सगळ्यांना. तर थोडेसे आमचे फेसेस टायर्ड फेसेस आहेत, पण कुणकेश्वरला गेलो, देवाचं दर्शन घेतलं, समुद्रात थोडा आम्ही फ्रेशअप होणारच आहे. तेव्हा आम्हाला अजून मूड आहे, त्याच्यासाठी स्टे ट्यून. आता उसाचा रस पितोय. हा पहिल्यांदा घाटावरचा कोकणात आला, याला काय वाटतं? आता ते आतमध्ये गेल्यावर समजेल की आतमध्ये एक्सपिरियन्स कसा येतो. तर बघू. हो ब्लॉगर भाई उसाचा रस पिऊन झाला. आता निघतोय देवगड. एक नंबर होता ऊसाचा रस. फक्त शेवटचा दुसरा वाला जरा तिखट होता. तेच ना, अद्रक पहिल्यांदाच गोष्टी चांगली लागते, दुसऱ्यांदा नाही चांगलं. कधी पहिलीच मजा घ्या. कालचा आमचा दिवस खराब झालाय आणि आमची ट्रिप खराब होऊ नये म्हणून आम्ही आज कणकवली कुठला कुणकेश्वरला चाललोय आम्ही. तिथे आम्ही सागरच्या लग्नासाठी साकडं घालणार आहे. तर भाई उसाचा रस पिला. आता निघतोय डायरेक्ट कुणकेश्वर जाऊनच थांबणार. महादेवाचं दर्शन घेणार. समुद्र जरा पाय समुद्रात हात पाय धुणार, मग महादेवाचं दर्शन Yes, घेणार. yes, yes. आणि एकाने आंघोळ नाही केली, त्याला पहिले आंघोळ घालू. कोणी नाही केली, यांनी नाही केली, त्याला आंघोळ घालू. आणि मीठ बाऊला एक सिक्रेट बीच आहे, पण तिथे आपण जाऊया नको, नंतर मी नेईल. तिथे कोणच नसतं. नंतर मी नाही. हा बघा ब्लॉग मध्ये बोलते काय बोलते बोल. मी या सगळ्यांना परत कोकणात घेऊन जाणार आहे. ह्यांचा खर्च मी फक्त माझं घर देणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आता वाजले 4:30 आणि आम्ही पोचलोय कुणकेश्वर मंदिराजवळ. चेंज केलं आणि दर्शन घेऊन येऊ. नंतर थोडा वेळ समुद्रात पण जाऊ, व्ह्यू पाहून घ्या. आणि हे मंदिर आहे. पाणी असतं ना रे ते सगळ्यासाठी ऊसाचा रस. हर हर महादेव. एक नंबर रे. मस्त दर्शन झालं. काहीच गर्दी नव्हती. सोमवार असून पण असं वाटलं होतं सोमवार आहे तर गर्दी असेल, पण काहीच गर्दी नव्हती आणि खूप शांतता आहे. खूप भारी वाटते भाई, खरंच. असं वाटतंय थोडा थांबावं 1-2 तास तरी इथे, पण टाईम जरा कमी आहे. तरी शक्य होईल तेवढं थांबूच. हे मंदिर कुणकेश्वर आणि समोरच समुद्र, सूर्यदेवता, सनसेट काय दिसेल भाई इथून. कडक व्ह्यू आहे. जाऊया दर्शन घेऊन येऊ. हर हर महादेव, हर हर महादेव. तर रितेश आम्हाला खाली पाण्यामध्ये, समुद्रामध्ये शंकराच्या पिंडी आहेत, त्या काय बोलतात स्वयंभू आहेत. ओके. स्वतःहून निर्माण झालेले आहेत. टोटल 11 दिसतात. 12वी दिसते नाही दिसते, आता आहे खूप पाणी, बट आय डोंट नो, पण 11 तर दिसतात आहेत. इथून वरूनच आपण बघायचं. नशीब चांगलं असं तर दिसत नाही. आपण जाऊ ना जवळ पाण्याच्या आमचं जाऊ खाली. हा सायराजने ड्रोन उडवलाय, वरती उडतोय ड्रोन. ड्रोनचा पण व्ह्यू दाखवू आम्ही तुम्हाला.
तर आलो आम्ही इथं. रितेश घेऊन आला आहे समुद्रामध्ये पिंड दाखवत होतो. पहा तुम्ही पण. पाणी बघ ना. आहे की नाही क्रिस्टल क्लिअर भाई उगाच बोलू का ते साडी पण दिसते. हे आहेत का? हा ती बघ हां 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 दिसते ना. हां हां हां. पण जातं. एक कडक लाट आहे त्यात. मी तर पूर्ण भिजलोय मागून पुढून पूर्ण भिजलोय. एक मिनिट. तुम्ही इकडे या कोकणात कोण येईल फिरायला वगैरे तर कुणकेश्वर नक्कीच विजिट करा बरं. ते मंदिर आहे ते. कुठे अजून एक शिवलिंग आहे. हा दिसले दिसले. हा 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 वरती आहे. थांब जरा तिथे आतमध्ये ते त्याच्यावर जा. हा त्या बघ रे त्या ड्रोनी करतो तू दिसतो का वैभव? आणि हाय करा सगळ्यांनी. नाही करा.